माणूस आयुष्यात कितीही मोठा झाला तरी त्याने आपले पाय नेहमी जमिनीवर ठेवले पाहिजेत. पैसा आणि प्रसिद्धी आज आहे तर उद्या नाही, पण तुमचा चांगला स्वभाव आणि नम्रता नेहमी टिकून राहते. जेव्हा माणसाच्या मनात अहंकार येतो तेव्हा त्याचे पतन निश्चित असते. आणि आजची आपली कथा अशीच काहीशी आहे. ही कथा आहे पश्चिम बंगालमधील एका रेल्वे स्टेशनवर भीक मागणाऱ्या आणि नंतर आपल्या आवाजाच्या जोरावर थेट बॉलिवूडमध्ये पोहोचलेल्या रानू मंडल यांची. खऱ्या आयुष्यावर आधारित एक अत्यंत रंजक, नाट्यमय आणि डोळ्यात अंजन घालणारी ही मोठी सत्यकथा आहे. पश्चिम बंगालमधील रानघाट रेल्वे स्टेशनवर रोज हजारो प्रवासी ट्रेन पकडण्यासाठी घाईघाईने धावत असायचे. तिथल्याच एका प्लॅटफॉर्मच्या कोपऱ्यात मळकट कपडे घातलेली, विस्कटलेले केस असलेली एक 60 वर्षांची वृद्ध महिला रोज बसायची. तिच्यासमोर एक जुनी प्लास्टिकची वाटी असायची. जेव्हा तिला खूप भूक लागायची तेव्हा ती आपले डोळे मिटायची आणि लता मंगेशकर यांचे गाणे अत्यंत मधुर आवाजात गाऊ लागायची. तिचा आवाज एवढा सुंदर होता की लोक थपकायचे. तिच्या वाटीत एखादा सिक्का किंवा बिस्किटचा पुडा टाकायचे आणि पुढे निघून जायचे. तिचे नाव होते रानू मंडल. रानू मंडल यांच्या आयुष्याचा भूतकाळ खूप दुःखाचा होता. तरुणपणात यांचे लग्न झाले. त्या मुंबईलाही गेल्या, पण गरिबी आणि कौटुंबिक वादामुळे त्यांचे कुटुंब विखुरले गेले. म्हातारपणात त्यांच्या पोटच्या मुलीने आणि नातेवाईकांनी त्यांना एकटे सोडून दिले. डोक्यावर छप्पर नव्हते आणि पोट भरण्यासाठी कोणताही मार्ग नसल्याने त्यांनी रेल्वे स्टेशनलाच आपले घर बनवले होते. नोव्हेंबर 2019ची ती एक सुखद संध्याकाळ होती. अतिंद्र चक्रवर्ती नावाचा एक 26 वर्षांचा अभियंता तरुण त्या रेल्वे स्टेशनवरून जात होता. अचानक त्याच्या कानावर लता दीदींचे प्रसिद्ध गाणे एक प्यार का नगमा है हे पडले. तो आवाज एवढा सुरिक्वेस्ट आणि सुरेल होता की अतिंद्रचे पाय तिथेच खिळले. त्याने पाहिले की एक गरीब महिला अत्यंत तन्मयतेने गात आहे. अतिंद्रने आपल्या मोबाईलचा कॅमेरा काढला आणि रानूजींचा गातानाचा एक व्हिडिओ रेकॉर्ड केला. घरी आल्यानंतर त्याने तो व्हिडिओ सोशल मीडियावरती पोस्ट केला. त्यानंतर जे घडले तो एक चमत्कारच होता. अवघ्या काही तासात तो व्हिडिओ वाऱ्यासारखा इंटरनेटवर पसरला. लाखो लोकांनी तो व्हिडिओ पाहिला. लोकांच्या डोळ्यात पाणी आले की एवढी देवदुर्लभ आवाज असलेली महिला रस्त्यावर अन्न शोधत आहे. रानू मंडल एका रात्रीत संपूर्ण देशात इंटरनेट सेन्सेशन बनल्या. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बॉलिवूडचे प्रसिद्ध संगीतकार आणि गायक हिमेश रेशमिया यांचे लक्ष रानू मंडल यांच्याकडे गेले. त्यांनी रानू मंडल यांना तातडीने मुंबईला बोलावून घेतले. त्यांना नवीन कपडे दिले, त्यांचा मेकओव्हर केला आणि थेट आपल्या चित्रपटात गाण्याची संधी दिली. रानू मंडल यांनी स्टुडिओमध्ये हिमेश रेशमियांसोबत तेरी मेरी कहाणी हे गाणे रेकॉर्ड केले. हे गाणे रिलीज होताच संपूर्ण देशात रानू मंडल यांच्या नावाची लाट आली. ज्या महिलेला काही दिवसांपूर्वी रेल्वे स्टेशनवर कोणी साधे पाहतही नव्हते, त्या आता मोठ्या टीव्ही शोजमध्ये, मुलाखतींमध्ये मुख्य पाहुण्या म्हणून दिसू लागल्या. त्यांना राहण्यासाठी नवीन घर मिळाले, लाखो रुपये मिळाले आणि जे नातेवाईक सोडून गेले होते ते सर्वजण अचानक त्यांच्यावर प्रेम दाखवण्यासाठी परत आले. रानू मंडल यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचलेल्या होत्या. रानू मंडल यांचे नशीब जेवढ्या वेगाने बदलले तेवढ्याच वेगाने त्यांचे यशही कमी होऊ लागले. अचानक मिळालेले अफाट पैसे, प्रसिद्धी आणि ग्लॅमर रानू मंडल यांना सांभाळता आले नाही. त्यांच्याकडे त्यांना योग्य मार्ग दाखवणारा कोणताही चांगला मॅनेजर किंवा मार्गदर्शक नव्हता. हळूहळू त्यांच्या स्वभावात अहंकार डोकावू लागला. एक दिवस एका कार्यक्रमात एका महिला चाहतीने आजींसोबत अत्यंत प्रेमाने सेल्फी घेण्यासाठी त्यांच्या खांद्यावर हलका हात लावला. तेव्हा रानू मंडल यांनी अत्यंत रागाने त्या महिलेला हटकले आणि लोकांसमोर म्हणाल्या, मला असा हात लावू नकोस, मी आता स्टार आहे, माझी एक प्रतिष्ठा आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला आणि लोकांनी त्यांच्यावर तीव्र टीका करायला सुरुवात केली. ज्या सोशल मीडियाने आणि चाहत्यांनी त्यांना रस्त्यावरून उचलून डोक्यावर घेतले होते त्याच चाहत्यांचा अनादर लोकांना सहन झाला नाही. मीडियासमोर बोलताना त्या अत्यंत उद्धटपणे वागू लागल्या. हळूहळू बॉलिवूडमधील दिग्गजांनी त्यांच्याशी संपर्क तोडला आणि त्यांना नवीन गाणे मिळणे सुद्धा बंद झाले. जे नातेवाईक पैशांसाठी त्यांच्या जवळ आले होते, पैसे संपताच ते सुद्धा पुन्हा दूर निघून गेले. काही महिन्यातच प्रसिद्धीचे वलय ओसरले आणि रानू मंडल पुन्हा एकदा शून्यावर आल्या. आज त्या पश्चिम बंगालमधील रानघाट येथील आपल्या जुन्या मोडकळीस आलेल्या घरात अत्यंत दयनीय आणि गरिबीच्या परिस्थितीत राहत आहेत. त्यांच्या घरात 2 वेळचे अन्न शिजवण्यासाठी सुद्धा पैसे उरले नाहीत. वाढत्या वयासोबत त्यांचे मानसिक आरोग्यही खालावले आहे. त्या अनेकदा स्वतःशीच विसंगत बोलतात, अचानक हसतात किंवा चिडतात. स्मरणशक्ती कमी झाल्यामुळे त्यांची अवस्था अत्यंत केविलवाणी झाली आहे. आजारपणामुळे त्या स्वतःचे काम सुद्धा करू शकत नाहीत. जेवणाच्या डब्यासाठी, पाण्यासाठी आणि घराच्या बिलासाठी त्या पूर्णपणे स्थानिक, शेजारी आणि सामाजिक संस्थांनी दिलेल्या मदतीवर जगत आहेत.
आणि म्हणूनच म्हणतात की माणसाने आयुष्यात कितीही मोठे झाले तरी आपले पाय नेहमी जमिनीवरच ठेवले पाहिजेत. कारण पैसा आणि प्रसिद्धी आज आहे तर उद्या नाही, पण माणसाचा चांगला स्वभाव हा नेहमी त्याच्यासोबत राहतो. सोशल मीडियावरील प्रसिद्धी जितक्या वेगाने माणसाला राजा बनवू शकते, तितक्याच वेगाने ती नाहीशी सुद्धा करू शकते. त्यामुळे मिळालेल्या संधीचा आदर करायला हवा. तर ही होती रानू मंडल यांच्या आयुष्यावरील एका रात्रीत आयुष्य बदलून टाकणारी सत्यकथा. तुम्हाला ही कथा कशी वाटली आणि या कथेमधून तुम्हाला काय शिकायला मिळाले हे प्लीज कॉमेंटमध्ये सांगा आणि अशाच छान छान कथांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.